नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी एजार सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत। तर आज आपण जे उन्हाळी भाजीपाला लागवडीमध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत, महाराष्ट्रामध्ये जे टोमॅटो उत्पादक आहेत, कांदा उत्पादक आहेत, भेंडी उत्पादक, काकडी उत्पादक, घोसावळ उत्पादक, दोडका उत्पादक, ज्या काही आता सध्या आपण भाजीपाल्यांच्या लागवडी केल्या असतील, ह्या सर्व भाजीपाल्यांच्या लागवडीमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर कोणत्या अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनामध्ये आपण काय करू शकतो का, किंवा उन्हाळ्यामध्ये चांगलं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आपण पाणी व्यवस्थापनामध्ये काय बदल करायचे आहेत, ते सविस्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यासाठी जे काही भाजीपाला उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, म्हणूनसाठी आपण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपल्या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि येणारे व्हिडिओची लिंक आपल्याला लवकर भेटण्यासाठी बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा। तर शेतकरी बंधूंनो, आता या ठिकाणी आपल्याला जे उन्हाळ्यामध्ये काय पिकांवरती भाजीपाला पिकांवरती काय बदल होत असतात, तर या ठिकाणी झालमवरती ट्रेस येत असतो, पानांवरती ट्रेस येत असतो, त्याचबरोबर जी काही शेंड्याची चाल आहे ती व्यवस्थित वाढत नाही, किंवा उत्पादनावरती अति तापमानाचा जो परिणाम आहे, अति उष्णतेचा जो परिणाम आहे तो होऊन उत्पादन घट निश्चितच होते। सध्या जे तापमान महाराष्ट्रातील संबंध ठिकाणी जे आहे ते 35 अंश सेल्सिअस पासून 40 अंश सेल्सिअस एवढ्या दरम्यान आहे, आणि येत्या मार्च आणि एप्रिल या काळामध्ये हे तापमान जे आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे। हे साधारण 42 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस याच्याही पुढे जाण्याची शक्यता कमी नाहीये। म्हणून यासाठी आपण पिकांमध्ये काय आपण करायचं आहे, या ठिकाणी पाणी नियोजनामध्ये काय करायचं आहे, तर मित्रांनो, पाणी नियोजनामध्ये जी काही पांढरी मूळ आहे किंवा मुळांच्या कक्षेमधलं जे तापमान आपल्याला ठेवण्यासाठी पाण्याचा वाफसा कायम मेंटेन ठेवला पाहिजे। पाण्याचा ताण आपल्या पिकांना आपण अजिबात 1-2 दिवसही देता कामा नये, किंवा वाफसा कंडिशन पाहून आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पाणी पुरवठा प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे, प्रत्येक वेळेस करायला पाहिजे। यामध्ये टोमॅटो उत्पादन, काकडी उत्पादन जे काही जर तुमच्याने शक्य असेल तर फ्लडने देखील 1-2 वेळेस आपण पाणी आठवड्यातनं देणं गरजेचं आहे, किंवा 2 आठवड्यातनं एखाद्याही वेळेस आपण फ्लडने पाणी दिलात तर त्या ठिकाणी जे काही जमिनीचं तापमान आहे, आपल्या मातीचं तापमान आहे ते थोडंफार कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदत नक्कीच होते। ह्या पाणी व्यवस्थापनामध्ये आणखीन आपण जे काही मॅनेजमेंट आहे यामध्ये आपण खताद्वारे जे काही फॉस्फरस आहे किंवा फॉस्फरस या अन्नद्रव्याची पूर्तता आपण मुळांच्या कक्षेमध्ये करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मॅग्नेशियम हे देखील, मॅग्नेशियम आणि 1345 हे 2 खतही आपण ड्रिपद्वारे देण्याचा प्रयत्न करावा, त्यानेही आपल्याला त्याचा नक्कीच चांगल्या स्वरूपाचा फायदा होईल। त्याचबरोबर कॅल्शियम हे अन्नद्रव्य